दिव्यात नालेसफाईच्या नावानं धूळफेक करण्यात आली असून नालेसफाईचा बट्ट्याबोळ झाला आहे। यंदाच्या पावसाळ्यात दिव्यात पूरस्थिती निर्माण होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे। याच पार्श्वभूमीवर आज नालेसफाईविषयी पालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आलं। संपूर्ण ठाणे महापालिका क्षेत्रात 31 मेपर्यंत नालेसफाई झाली असल्याचा दावा पालिका प्रशासनाकडून करण्यात आला असला तरी दिवा परिसरात पूर्ण क्षमतेनं नालेसफाई झाली नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातोय। पावसाला नुकतीच सुरुवात झाली असून शहरात पाणी तुंबल्यास हे सर्व पाणी नागरिकांच्या घरात येईल अशी भीती दिव्यातील नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे। या सर्व गलथान कारभाराला दिवा प्रभाग समितीचे अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातोय। ठाणे महापालिका क्षेत्रात नालेसफाई पूर्ण झाली असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जातोय। दिव्यात मात्र नालेसफाई असमाधानकारक झाली असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातोय। दिवा प्रभाग समितीच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी दिव्याचा दौरा करणं अपेक्षित होतं। अनेक ठिकाणी नाल्यातील पूर्ण गाळ काढला गेला नाही, केवळ वरच्या प्लास्टिकच्या पिशव्या काढण्यात आल्या आहेत। नाले पूर्ण क्षमतेनं साफ न करण्यात आल्यानं मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यास पाणी नागरिकांच्या घरात घुसण्याची शक्यता असते। दरवर्षी हा प्रकार पाहायला मिळतो। तर अशा या प्रशासनाच्या प्रमुख अधिकाऱ्यांवर कारवाई होणंही गरजेचं आहे अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेचे दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे यांनी आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन केली आहे। लवकरात लवकर हे काम पूर्ण न झाल्यास ठाणे महानगरपालिका मुख्यालयाच्या गेटवरच हा कचरा आणून टाकण्यात येईल असंही रोहिदास मुंडे यांनी यावेळी सांगितलं। ठाणे महानगरपालिकेकडून आयुक्त सौरभ राव यांनी 31 मे ही ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीतील नालेसफाईची डेडलाईन दिलेली होती, परंतु आपण पाहाल तर आज 10 तारीख आली तरी दिव्यातील नाले साफसफाई झालेली नाहीत। आज दिव्यात नाले तसेच तुंबलेले आहेत। याचे फोटो आम्ही आणि व्हिडिओ आयुक्तांच्या भेट घेऊन त्यांना त्यांच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे की आपण जे आदेश दिला होता त्या आदेशाला दिवा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त अक्षय गुर्दे यांनी केराची टोपली दाखवलेली आहे आणि त्यांनी इथल्या नालेसफाईचा दौरा करणं अपेक्षित होतं, पण त्यांनी असं कोणताही नालेसफाईचा दौरा न करता आज दिव्यात नाले तसेच तुंबलेले आहेत। त्यामुळे याचाच फटका पाऊस पडल्यानंतर दिव्यातील नागरिकांना होतो। त्यांच्या घरात पाणी जातं आणि त्यांच्या वस्तूंचं अतोनात नुकसान होतं। हे दरवर्षीचं चित्र दिव्यात आहे, परंतु हे चित्र असताना सुद्धा आज दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त याकडे दुर्लक्ष करतात। त्याच्यामुळे आज आम्ही आयुक्तांची भेट घेतली आणि त्यांना एक विनंती केली की अशा बेजबाबदार अधिकाऱ्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी। आयुक्तांनी आम्हाला आश्वासन दिलंय की येत्या 2-3 दिवसातच हे नाले पूर्ण साफसफाई केले जातील आणि लवकरच आम्ही दिव्याचा दौरा करू। जर नालेसफाई या 8 ते 10 दिवसात झाली नाही तर तोच कचरा आम्ही ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर आणून टाकू आणि तीव्र आंदोलन दिवावासियांच्या तर्फे करू। ठाण्यातील एका ज्वेलर्सच्या दुकानातील 1,30,00,000चे दागिने घेऊन पोबारा केलेल्या ऑफिस बॉयला नौपाडा पोलिसांनी माउंट आबू पर्वताच्या जंगलातून अटक केली आहे। या आरोपीच्या ताब्यातून चोरीस गेलेल्या दागिन्यांपैकी 1,26,00,000चे दागिने हस्तगत करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन यांनी दिली आहे। नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या विरासत ज्वेलर्स या दागिन्यांच्या दुकानात ऑफिस बॉय म्हणून काम करणारा विशाल सिंग राजपूत वय वर्ष 29 हा या दुकानातील 1,30,14,000 रुपये किमतीचे दागिने घेऊन फरार झाला होता। या प्रकरणी दुकानाचे मालक यशवंत पुनामिया यांनी 11 मे रोजी नौपाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती। गुन्हा दाखल होताच नौपाडा पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला असता तो घरी परतला नसल्याचंही समोर आलं। तसंच त्याच्या मूळ गावचं नाव पत्ता कळू नये म्हणून आरोपीने दुकानात दिलेलं आधार कार्ड आणि इतर दस्तऐवज काढून सोबतही तो घेऊन गेला होता। त्यामुळे पोलिसांना तपासात अडचणी येत होत्या। घटनेच्या दिवशी आरोपी दुकानातून बाहेर पडल्यानंतर कोणत्या मार्गाने गेला याची माहिती घेण्यासाठी 100हून अधिक ठिकाणचे CCTV पोलिसांनी तपासले। त्यात आरोपीनं पळून जाताना 8 ते 10 वेळा रिक्षा बदलून प्रवास केल्याचं आणि तो वसईकडे रोडकडे पळून गेल्याचं स्पष्ट झालं। याच दरम्यान आरोपी राजस्थानमधल्या माउंट आबू येथे लपून असल्याची माहिती पोलिसांना 2 जून रोजी मिळाली होती। नौपाडा पोलिसांचं एक पथक त्वरित माउंट आबू येथे रवाना झालं। पोलिसांनी तेथे जाऊन आरोपीशी चौकशी केली असता तो जंगलात लपून असल्याची माहिती मिळाली।
पोलिसांनी जंगलात वेषांतर करून या आरोपीवर पाळत ठेवून अखेर त्यास 7 जून रोजी अटक केली. या आरोपीनं गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्या ताब्यातून 1,26 लाखांचे दागिने जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या आरोपीस न्यायालयानं 12 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याने गेल्याचा निदर्शनास आलेला आहे. तर गुन्ह्याचा तपास करत असताना सोपोनी भांगे जे आहेत त्यांना अशी माहिती मिळाली की आरोपी जो आहे तो माउंट आबू परिसरात लपून बसलेला आहे. तर त्या अनुषंगाने आम्ही माउंट आबू परिसरात त्यांनी आरोपीचा शोध घेतला आणि आरोपी जो आहे तो माउंट आबू परिसरातील जंगलामध्ये वेषांतर करून राहत होता. दिवसा तो वेषांतर करून राहत असे जंगलामध्ये आणि रात्री तो बसने प्रवास करत असे. आरोपीची विशेष मोडस अशी होती की त्याने लॉजवर कधी तो राहिलेला नाही किंवा त्याचा मोबाईल त्याने वापरलेला नाही. त्याने त्याचा मोबाईल जो आहे तो त्याने मुंबईमधूनच एका चालत्या ट्रकमध्ये त्याने ठेवलेला होता जेणेकरून पोलिसांना त्याचं वेगळं लोकेशन मिळेल. परंतु अत्यंत शिताफीने आमची तपासाची टीम जी आहे मंगेश भांगे आणि त्यांची टीम यांनी अत्यंत शिताफीने त्याला माउंट आबू परिसरातून ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांनी चोरी केलेल्या मालापैकी जवळपास 95% मुद्देमाल 1745 ग्रॅम मुद्देमाल जो आहे 1,26,00,000चा तो हस्तगत करण्यात आलेला आहे. किती दिवसाची कोठडी आहे पोलीस कोठडी? त्याला 7 जून रोजी अटक करण्यात आलं होतं आणि 12 जून पर्यंत पोलीस कोठडी आहे. आरोपीवरती एक पूर्वीचा 2016चा LT पोलीस स्टेशन येथे चोरीचा गुन्हा दाखल आहे. नाही, सध्याचा गुन्हा त्यानेच केलेला आहे. असे जे कामगार या ठिकाणी कामाला ठेवतात त्याबद्दल ज्वेलर्स असोसिएशनला काय आवाहन कराल? ज्वेलर्स असोसिएशनला माझं हे आव्हान आहे की त्यांनी कोणतेही कामगार कामावर ठेवताना कृपया तरी पार्श्वभूमी तपासावी जेणेकरून अशा घटना टाळता येतील. मागे देखील आपल्या हातात अशाच प्रकारची चोरी झाली होती, त्या देखील जो आहे नोकराचा जो आहे चोरीमध्ये समावेश होता. कशा प्रकारे जे आहे कामगार ठेवण्यापूर्वी मालकांनी जे आहे खबरदारी घेतली पाहिजे? मालकांनी मी असं त्यांना आवाहन करेन की पोलीस व्हेरिफिकेशन करावं त्यांच्याकडे जे कामगार आहेत त्यांचे काही गुन्हेगारी रेकॉर्ड वगैरे पूर्वीचं आहे का, त्यांनी असे काही प्रकार केलेत का जेणेकरून ज्या अशा होणाऱ्या घटना असतील त्या टाळता येतील. आरोपी शिक्षण काय होतं? आरोपी हा 10वी शिक्षण झालेलं आहे त्याचं. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. हवामान विभागाकडून मुंबई, ठाणे आणि परिसरातील भागांमध्ये पुढील काही तासांमध्ये जोरदार मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. ठाण्यातील वंदना डेपो परिसरात गुडघ्यापर्यंत पाणी साचलं आणि प्रवाशांनी आपली वाहनं या पाण्यातून बाहेर काढताना अनेक अडचणींचा सामना केला.
ठाणे महानगरपालिकेचं बजेट 5,000 कोटींचं असलं तरी प्रत्येक वर्षीप्रमाणे याही वर्षी पहिल्याच पावसात वंदना डेपो परिसरात गुडघाभर पाणी साचलं. प्रत्येक वर्षी आमचं लाखोंचं नुकसान होत असल्याचं येथील दुकानदारांचं म्हणणं आहे. परंतु ठाणे महानगरपालिकेकडून येथे कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाहीत. त्यामुळे आमच्या दुकानांमध्ये अनेक वेळा पाणी घुसण्याचे प्रकार घडतात असंही या दुकानदारांनी सांगितलं. अच्छे से किया ना, किया है, कचरा निकाला है, साफ सफाई तो अभी एकदम क्लियर करता है, लेकिन पानी क्यों भरता है इधर वही समझ में नहीं आता हमको. वो तो वो TMC वाला देखना चाहिए ना, क्यों भर रहा है, किधर किधर प्रॉब्लम है, वो तो देखता नहीं. हर साल तो भरता ही है पानी. हर बार लोगों का तो होता है ना, 1.5 लाख का होता होता ही है नुकसान हमारा. महानगर पालिका का बजट है, कहीं ना कहीं उसका उपयोग आपके वंदना के परिवार के इस्तेमाल जाना चाहिए ना, करना चाहिए, करता नहीं ना. आप लोग कोई आता है चले जाते हैं, मतलब वो जो साफ सफाई तो क्लियर किया ये साल में, पिछले साल में भी किया, फिर भी पानी बढ़ता ही है. क्यों बढ़ता है, किधर से बढ़ता है, अपने को भी मालूम है, किधर अटकता है पानी, किधर वो करना चाहिए. थोड़ा बहुत और थोड़ा अच्छी तरह करेंगे तो अच्छा हो जाएगा. धावत्या लोकलमधून विटावा खाडीत पडणाऱ्या 3,000हून जास्त प्रवाशांना जीवदान देणारा विटावा येथील संवेदनशील मनाचा जीवरक्षक राजेश खारकर यांचं काल हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झाले. आता खाडीत रात्री अपरात्री पडलेल्या आणि उड्या घेतलेल्या नागरिकांना शोधण्यासाठी कोण धावून येणार अशा भावना पोलीस, अग्निशमन आणि आपत्ती व्यवस्थापनाकडून व्यक्त होत आहेत. जणू देवी देणगी प्राप्त असलेला राजेश हा विटावा खाडी किनारी आपल्या कुटुंबियांसमवेत राहत होतो. वर्षभरात हजारो लोक मृत्युमुखी पडून या खाडीत बुडून मेल्याच्या घटना घडतात. रेल्वेतून खाडीत पडलेल्यांचा आवाज एखाद्या देवी देणगीसारखा राजेशांच्या कानावर अचूक पडायचा. धोधो पावसातही त्यांना हे आवाज स्पष्ट यायचे आणि कशाच्याही तमा न बाळगता रात्री बेरात्री ते पुराच्या पाण्यातही बेभानपणे खाडीत उडी मारून अशा प्रवाशांचे जीव वाचवायचा. रेल्वेतून खाडीत पडलेले किंवा जीवनाला कंटाळलेले नागरिक आत्महत्या करण्याच्या उद्देशानं खाडीत उड्या मारायचे. त्यावेळी त्यांच्या अंगावर किमती वस्तू असण्याच्याही शक्यता होत्या. परंतु राजेशनं कधीच त्या वस्तूंना हात लावल्याचंही ऐकिवात नाही. उलट पुढील कार्यवाहीसाठी तो पदरमोड करत असे अशी माहितीही काही रहिवाशांनी दिली आहे. अनेक जीव वाचवलेल्या राजेशला वाचवण्यात मात्र नातेवाईकांना अपयश आलं. त्याला आलेला हृदयविकाराचा झटका एवढा तीव्र होता की दवाखान्यात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. सोमवारी सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनानं परिसरात आणि सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होते. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि मुलं असा परिवार आहे.